आणि मी अवधूतला विचारू इच्छितो की अवधूत या चित्रपटाच्या संगीताविषयी आमचं काय मत आहे? सर्वांना नमस्कार. आणि आज मी इथे आलोय कारण या चित्रपटामध्ये एक गाणं मी गायलं आहे. हे सगळ्यात शेवटचं गाणं आहे खरं तर. सर्वात पहिलं कारण मला सांगायला आवडेल आता इथे बघितल्यानंतर की बरेच दिवसांनी मराठी चित्रपटाचं मराठी नाव असलेला चित्रपट लिहितोय. त्यातून त्याचं नाव लिहिलं पण मराठीमध्ये देवनागरीमध्ये आहे. त्याचा मला खूप आनंद आहे. आणि त्याचबरोबर माझा मित्र अत्यंत जवळचा मित्र सचिन पाटील, माझा पहिला चित्रपट होता झेंडा, त्यातला हिरो. सो आम्ही आमची मैत्री खूप जवळची आहे. त्यामुळे त्याचा चित्रपट काही जर का ह्याच्यामध्ये मी गायलो नसतो तरी देखील आज इथे आला असतो केवळ सचिनसाठी. आणि त्यातून अनेक पुढची कारणं आहेत. सोहम पाठक सारखा आहे चांगला संगीत दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळतोय, ज्यांनी इतकं मेलोडियस संगीत त्याने दिलेलं आहे. तर या सगळ्या पूर्ण कारणांमुळे मी आज इथे आहे आणि मला खूप आनंद झाला. अर्थात असा गोड निवेदनपणे मिळालं आहे आयसिंग ऑन द केक. सो सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हा चित्रपट सुपर डुपर हिट होणार याबद्दल काहीही शंका नाही. धन्यवाद. महत्वाचा असतो, चित्रपटाच्या नावाप्रमाणे तो पैसा अतिशय महत्वाचा असतो. तर हे सगळं जुळत कसं केलं आणि ही तुम्हाला जी कथा आहे ती कथा आवडली, त्यानंतर नट चांगले मिळाले, नो प्रॉब्लेम, बोलिए नो प्रॉब्लेम. तो उन्हें भाई ने जो स्टोरी सुनाया तो बहुत अच्छी लगी और इस स्टोरी से कई ज्यादा बुरा में गुजर. तो आदमी का वक्त गलत होता है, इंसान कभी गलत नहीं. इंसान ऑलवेज इज राइट. हम कभी गलत सोचते थे कि किसी ने हमारा हेल्प नहीं किया और उसको हम मतलब कोई बड़ा जो मन में आप बोलते थे नहीं सोचते थे. अगर आपका वक्त हो रहा है तो आपको एक रुपया दिलानी पड़ती है, आप कुछ से नहीं कर सकते थे. तो उससे आपको फाइट करना चाहिए, न कि किसी से गिला शिकवा करना चाहिए. जब मेरी स्टोरी में सुना तो इसलिए मैं सोचा कि एक फिल्म मैं बनाऊंगा और जरूर बनाऊंगा और लोगों को इससे कुछ अच्छा मैसेज देना. थैंक यू. जोजी सरांना आणि शिवदास सरांना पहिल्यांदा भेटलो माझ्या घराकडे, तर त्यांनी मला स्टोरी कन्सेप्ट सगळं सांगितलं आणि मी त्याच्या आधी चित्रपट केलेले, म्युझिक करत होतो. पण मी खूप म्हणजे मी कन्फेस मी खूप टिपिकल विचार करत होतो म्युझिकबद्दल त्या सिच्युएशन्स प्रमाणे. पण जोजी सर आणि विलास सर म्हणजे काहीतरी वेगळं कर, डू समथिंग दॅट यू आर नोन फॉर. अँड आय सिंग फॉर अ बँड कॉल्ड स्पर्श. तर माझा एक बँड आहे आणि आम्ही बरंच टूर करतो, ब्लू फ्लॉवर हार्ड रॉक कॅफेला वाजवतो. तर त्यांना तसं काहीतरी संगीत हवं होतं जे मी मराठीत केलं नव्हतं त्याच्या आधी. तर त्यांना त्यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला ती माझी साईड मराठीत एक्सप्लोर करायला दिली, जी मी केली नव्हती या भाषेबरोबर, आणि ती मला करायला मिळाली म्हणून खूप आनंद आहेच. सिंगर वरती पण जेव्हा आमचं बोलणं व्हायचं तेव्हा मी सजेशन जेव्हा द्यायचो गाण्याप्रमाणे तेव्हा ते थोडं असं म्हणजे हा सिंगर गाऊ शकेल हे गाणं असं असायचं. पण जोजी सर आणि आम्ही एकत्र बसून ब्रेनस्टॉर्म करायचो आणि मग ठरवायचो नाही हे सिंगर नाही कोई और लेते जो ऐसा कोई गाणं गाया नाही होगा. आणि मग आम्ही असं सगळं मिळून ते हा मूवी आहे जो एक एक्सपेरिमेंट आहे आणि आम्ही खूप एक्सपेरिमेंट केलं याच्यात. खूप फ्री हँड होता प्रोड्युसरांचा, डिरेक्टरचा. तर खूप मजा आली मुळात कारण ते ओपन कॅनव्हस मिळालं आणि तुम्ही गाणी ऐकलीस. आय होप तुम्हाला आवडले असेल. थँक्यू. How do you look at this music of this film? You must have discussed with your music director what kind of music you want. When I talk about music, in Bollywood or in India, we have there is a kind of we have to have music in the film. But I believe music has to gel with the story. It has to take the story forward. It has to take the characters forward more than the music getting stuck at one point of time. So that was the basic brief what I went to song also. I want each and every song, whatever it's there, I don't want much song because my film is not a musical kind of film which I would love to do a complete musical in the future, but this is
not a complete musical. So my music was like, I don't want lip syncs. I wanted the music to play in the background. Wow. I wanted that songs to have, because I wanted a love song to establish Strua and such as love stories of film. I wanted a title song. I wanted a song where I talk about the struggle, the life of people, what we're talking about, because we misunderstand our people. Because according to me, there is no right, there is no wrong. Something is right for me, not necessarily it's going to be right for somebody else. But it doesn't mean that I'm wrong. So everything, it's like, for me, music has to take the story forward.